मुंडेसाहेब आज असते तर ते देशाच्या राजकारणात मोठ्या भूमिकेमध्ये दिसले असते. गोपीनाथ गडावरील कार्यक्रमात बोलताना मंत्री पंकजा मुंडे भावनिक. आजचा दिवस आमच्यासाठी सर्व काही उद्ध्वस्त करणारा होता. त्यांची मुलगी म्हणून हा कार्यक्रम घेणे माझे कर्तव्य आहे. रक्तदान शिबिर यासह पशुसंवर्धन स्टॉल, आरोग्य तपासणी असे अनेक कार्यक्रम आज आयोजित केले जात आहेत. पावसामुळे कार्यक्रमाचे स्वरूप छोटे आहे. वंचितांचा वाली बनावं असं मुंडे साहेबांना वाटत होतं. साहेबांच्या विचारांचे योजनेच्या स्वरूपात रूपांतर झाले. रामटेक बंगला भेटल्यावर मला पारितोषिक मिळाल्यासारखं वाटलं होतं. रामटेक बंगला माझ्यासाठी खूप काही आहे असं सांगत मंत्री पंकजा मुंडे यांनी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या 11व्या स्मृतिदिनानिमित्त आठवणींना उजाळा देत भाष्य केलं. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज 3 जून गोपीनाथ गडावर जाऊन मंत्री पंकजा मुंडे यांनी अभिवादन केलं. आज गोपीनाथ गडावर आयोजित विविध कार्यक्रमांमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही पंकजा मुंडे यांनी आपल्या कुटुंबासह उपस्थित झाल्या आणि विशेष म्हणजे यंदा पहिल्यांदा त्यांच्यासोबत माजी मंत्री धनंजय मुंडे हे सुद्धा उपस्थित असणार आहेत. त्यामुळे 11 वर्षानंतर गोपीनाथ गडावर मुंडे बंधू भगिनी एकत्र येणार असल्याचं पाहायला मिळतं आहे. आणि यावेळी बोलताना मंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे की मुंडे साहेबांच्या फोटोंचं प्रदर्शन आम्ही सातत्यानं भरवणार आहोत. आम्ही सर्वांना आमंत्रित केलेलं आहे. धनंजय मुंडे देखील येणार आहेत. मी वाईट काळाला शिकण्याची संधी म्हणून पाहते. आपल्याला जी भूमिका दिली ती मी पुढे नेते आहे. भाजप जगातला सगळ्यात मोठा पक्ष आहे. आज साहेब असते तर देशाच्या राजकारणात मोठ्या भूमिकेत असले असते असे सूचक विधान मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळेस केलं आहे. ऊसतोड महामंडळाच्या कामामुळे मी असमाधानी आहे. त्याच्या मानधनात मी वाढ करून दिली आहे. सोबतच धनंजय मुंडे यांच्या आरोपावर अंजली दमानिया यांची चौकशी होणार आहे. याबाबत विचारलं असं त्या म्हणाल्या की मला याबाबत माहीत नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. ते तुमच्या नागपूरवरनंच आम्ही इकडे आलो आणि मी विचार करते की सामान्यांचा, वंचितांचा वाली आणि वाणी बनण्याचा प्रेरणा अशा सगळ्या गोष्टीतून मुंडे साहेबांना मिळाली असेल. त्यांना खूप करायचं होतं. आज पत्रकारांनी मला विचारलं की आज मुंडे साहेब असते तर मी मला नक्कीच ते देशाच्या फार मोठ्या पदावर असते. आज ते देशाच्या तिथे त्यांच्या सहकाऱ्यांबरोबर आपल्याला रोज दिसले असते, पण ते नाही. तुम्ही त्यांना कुठे शोधता मला माहीत नाही, पण मी तुमच्यात त्यांना शोधते. तुमचे आशीर्वाद त्यांना शोधते. मला भीती वाटते एका कार्यक्रमाची, ज्या कार्यक्रमाला गर्दीच नसेल. मी जेव्हा इथे सुरुवातीला येते ना डोकमारात भीती वाटते, कारण अर्धच असतो सभागृह, लोक सगळे इकडे तिकडे पसरलेले असतात. पण तुमची सुंदर वाणी जेव्हा ऐकायला येते सगळे धडाधड धडाधड येऊन बसतात. हे पुण्य असतं एका लेकीच्या हाता वाटायला आलं. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, बीड.